नमस्कार, मी रेश्मा दनशेती. तुम्ही पाहतात बहुजन आवाज न्यूज. वळसंग पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी. 5 लाखांचा फसवणूक केलेल्या आरोपीला पुणे येथे अटक. सविस्तर माहिती. दक्षिण सोलापूर वळसंग पोलीस स्टेशन आरोपी निखिल विजयानंद आहेराव नाशिक सिटीच्या या व्यक्तीने 5 लाखांचा फसवणूक करून पळून गेलेल्या व्यक्तीला काल वळसंग पोलीस स्टेशनने पुणे येथे अटक केली आहे. या व्यक्तीने रेश्मा सातपुते या महिलांना गव्हर्नमेंट टेंडर लावतो म्हणून 5 लाखांची आर्थिक फसवणूक केली आहे. काही व्यक्तींना बिझनेस संदर्भात पैसे घेऊन फरारी झाला आहे. 5 वर्षांनंतर या व्यक्तीला रेश्मा सातपुते, त्यांचे भाऊ राजू हनकडे, वळसंग पोलीस स्टेशनचे धनंजय राठोड चव्हाण आणि कात्रजचे पोलीस सहकार्याने या आरोपीला पकडण्यामध्ये यशस्वी झाले आहे. मी रेश्मा सातपुते, राहणार वळसंग, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर. इथे एकत्र कुटुंबात राहत असून पार्लर हा माझा व्यवसाय आहे. गेल्या 5 वर्षाखाली निखिल विजयानंद आहेराव हा व्यक्ती, माझं कंपनी आहे इन्स्पाफॅक्चर. हा कंपनीचा मी मालक आहे आणि मी गव्हर्नमेंटचे टेंडर देतो. लोकांना, खूप जणांना ह्याचा पैसेचा एकाचा 2 फायदा होईल हा असं सांगून म्हणजे प्रत्येक माणसाकडनं लाखो रुपयांना फसवून गेला होता. तो फरार झाला होता नाशिकवरून. तर त्याने मला काही काम दिलेलं नाही. त्यानंतर मी आणि माझे भाऊ दोघेही नाशिकला जाऊन तुम्ही आम्हाला काम द्या, नाहीतर आमचे घेतलेले पैसे परत द्या असे त्याला सांगितले. थोडे दिवस जाऊ द्या, मी घेतलेले पैसे परत देतो. माझ्याकडे तर आता सध्या काम नाही किंवा मी ते काम देतच नाही असं म्हणून तुमचे घेतलेले पैसे मी परत देतो असं सांगून त्याने आम्हाला परत पाठवलं. आम्ही सतत त्याला फोनद्वारे पण सांगितलं की बाबा तू घेतलेले आमचे पैसे परत दे, तू काय आम्हाला काम देणार नाही असं आम्ही त्याला सांगितलं. तो बोलला थोडे दिवस जाऊ द्या असं म्हणत वर्ष घालवला. त्याच्यानंतरने आम्हाला कळलं की आमची आर्थिक फसवणूक झालेली आहे. तुमच्याकडे एक चांगलं काम आहे, तो तुमचा फायद्याचा आहे. त्यासाठी तुम्हाला आधी पैसे द्यावे लागेल, हा कंपनीचा नियम आहे, ह्याचप्रमाणे तुम्हाला चालावं लागेल असं म्हणून त्यांनी प्रत्येकी गव्हर्नमेंटच्या टेंडरमध्ये जसं ह्याचं आधार कार्डचे मशीन आहेत त्याला प्रत्येकीला 6.5 लाख रुपये तुम्हाला द्यावं लागेल असं म्हणून त्यांनी पैशाची मागणी केली. असंच आम्हाला सांगून त्यांनी आधी पैसे घेतले. मग ते RTGSने त्याला आम्ही पैसे त्याच्या कंपनीला पाठवले, त्याच्या अकाउंटला पाठवले. आणि आमच्यासारखेच सोलापूर, पुणे, नाशिक, नागपूर असे कित्येक ठिकाणी त्यांनी फसवणूक केलेली आहे. त्याची पण रेकॉर्ड आहेत. तर तुमच्याकडं पैसे नसेल तर काय करता तुम्ही असं म्हणून मग त्यांनी आम्हाला असं प्रश्न विचारला. तर आम्ही बोललो की माझं जागा आहे, जमीन आहे, मी विकून मी हे काम चालू करेन असं म्हणून त्याच्याकडनं आम्ही हे सगळ्या गोष्टी करून मग त्याला पैसे दिलेत. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.